नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं इतिहासाचं 10वं प्रकरण बदलते जीवन भाग 2 याविषयी माहिती पाहतोय। मागच्या तासिकेला आपण अभ्यासलंय की भाषा, क्रीडा आणि नाटक या क्षेत्रामध्ये कसा कसा बदल घडून येत आहे। तर आजच्या तासिकेला आपण पुढच्या 3 क्षेत्राचा बदलाच्या अनुषंगाने विचार करणार आहोत, ते म्हणजे चित्रपट, वृत्तपत्रे आणि दूरदर्शन। पहा, ब्रिटिशांनी या देशात ज्या ज्या गोष्टी आणल्या त्यामध्ये एक आहे चित्रपट। जेव्हा ब्रिटिश भारतात आले त्यावेळेस त्यांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी त्यांच्या देशात तयार झालेले चित्रपट हे प्रदर्शित केले जाते आणि त्यांच्या या चित्रपटामुळे आमच्या काही भारतीय कलाकारांच्या असं मनात येऊ लागलं की आपणही आपले पुराणातले किंवा ऐतिहासिक विषय घेऊन चित्रपट तयार करावेत। ते एक मनोरंजनाचं आणि समाज प्रबोधनाचं एक चांगलं माध्यम बनू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले। भारतामध्ये पहिल्यांदा पूर्ण लांबीचा जो चित्रपट आहे तो प्रदर्शित केला गेला। पूर्ण लांबीचा याचा अर्थ 2 तास 2.5 तास चालणारा असा तो चित्रपट मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रातच प्रदर्शित केला गेला। पूर्ण लांबीचा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मान मुंबई म्हणजेच महाराष्ट्राकडे जातो। पहिला जो चित्रपट होता मराठी चित्रपट तो मूकपटच होता। अर्थात सुरुवातीला सगळे चित्रपट हे मूकपट होते, त्यानंतर मग काही काळानंतर हे बोलपटाचं युग सुरू झालं। पण पहिला जो मूकपट होता तो तयार केला गेला मराठी माणसांनी, पण त्याच्यासाठी तंत्रज्ञानात्मक सगळं साह्य घेतलं गेलं ते विदेशी लोकांकडून, पाश्चात्यांकडून। तो ब्रिटनमध्ये तयार केला गेला, त्याचं नाव आहे भक्त पुंडलिक। अर्थातच हा मूकपट होता जो 1912 मध्ये प्रदर्शित करण्यात आला, मुंबईतच प्रदर्शित करण्यात आला। पण पूर्णपणे भारतीय माणसांनी भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय माणसाने त्याचं दिग्दर्शन आणि निर्माण कार्य करून तयार झालेला पहिला चित्रपट म्हणजे राजा हरिश्चंद्र, जो दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला आहे। आणि त्यानंतर आमच्या भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये चित्रपट हे पौराणिक विषय घेऊनच तयार केले जाऊ लागले। मग सत्यवान सावित्री असेल किंवा मोहिनी भस्मासूर असेल, असे पौराणिक विषय घेऊनच हे चित्रपट तयार होऊ लागले। हळूहळू पौराणिक विषयाकडून चित्रपट ऐतिहासिक विषय घेऊन तयार करण्याकडे वळते झाले। मग जसा पृथ्वीवल्लभ असेल किंवा ऐतिहासिक चित्रपटांमध्ये संताजी, धनाजी किंवा बाल शिवाजी किंवा बाजीराव मस्तानी यांसारखे चित्रपट असतील किंवा सिकंदर असेल, मुघले आझम असेल हिंदी बदला किंवा सम्राट चंद्रगुप्त असेल, तानसेन असेल, असे ऐतिहासिक चित्रपट सुद्धा निघायला लागले। सुरुवातीचा जो काळ होता मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे हा मूकपटांचा काळ होता। त्यात बदल होत गेले, हे मूकपट बोलपट झाले। मग मूकपट जे 1912 1913 पासून निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती। कधी बोलपट झाले मूकपट? 1931 मध्ये पहिला हिंदी बोलपट आला, तो म्हणजे आलम आरा। आणि पुढच्याच वर्षी 1 वर्षाने लगेच नंतर 1933 मध्ये पहिला मराठी बोलपट आला, अयोध्येचा राजा। आणि संत तुकारामासारखा मराठी भाषेतला तर चित्रपट ज्यानं आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये सुद्धा भाग घेतलेला होता। म्हणजे तिथं सुद्धा पॅरिस या ठिकाणी जो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल साजरा केला जातो, त्या पॅरिसच्या फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदर्शित करण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट म्हणजे संत तुकाराम। विष्णुपंत पागनीस यांनी त्यात संत तुकारामाची भूमिका साकारलेली होती। अशा पद्धतीनं हळूहळू चित्रपट त्याचं स्वरूप हे बदलायला लागलं। सुरुवातीला अगदी कृष्ण धवल स्वरूपामध्ये चित्रपट होते, हळूहळू चित्रपट काय झाले, रंगीत झाले। सुरुवातीला 3-3 तास चित्रपट चालायचे, कदाचित एखादा पिक्चर 3.5 तास सुद्धा चालायचा। आणि त्यामुळे एक इंटरवल नाही तर 2 इंटरवल, 2 मध्यंतर
या चित्रपटाच्या दरम्यान असायची, कारण लांबी जास्त असायची ना, बरोबर आहे. त्यामुळे मध्यंतर 2 करणं भाग होतं. म्हणजे वेळ सुद्धा अधिक होता. पण हळूहळू हे चित्र पालटायला सुरुवात झाली. पालटलं कसं? लांबी कमी झाली. आज आपण बघतो 1.5 तासापासून ते 2 तासापर्यंतच पिक्चर असतात, बरोबर आहे. बहुसंख्य पिक्चर हे एवढ्याच वेळाचे असतात. आता कृष्णधवल स्वरूप राहिलेलं नाहीये चित्रपटांचं. चित्रपट रंगीत झालेले आहेत. विषय फक्त पौराणिक आणि ऐतिहासिक नाहीत. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार, विविध व्यवसाय असे अनेक विषय चित्रपटांमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यासोबतच चित्रपट हा एक खूप मोठा उद्योग बनताना बघतो आपण. जसे इतर उद्योग असतात, आपण मागच्या प्रकरणामध्ये उद्योगांचा अभ्यास केलेला आहे. भारतातल्या उद्योगांचा, मत्स्य उद्योग असेल, मीठ उद्योग असेल, वाहन उद्योग असेल, कापड उद्योग असेल, असे जे उद्योग असतात त्याप्रमाणे चित्रपट हा सुद्धा एक उद्योग बनलेला आहे. आता फक्त हिंदी चित्रपटसृष्टी नाहीये, प्रादेशिक चित्रपटसृष्टी सुद्धा खूप बहरलेली आपल्याला दिसून येते. मग टॉलिवूड असेल, आता जे हिंदी चित्रपटसृष्टी आहे त्याला आपण बॉलिवूड म्हणतो, बरोबर आहे. जे तमिळ पिक्चर असतील टॉलिवूडमध्ये, किंवा मल्याळी चित्रपटसृष्टी आहे, कन्नडा चित्रपटसृष्टी आहे, महाराष्ट्राची मराठी चित्रपटसृष्टी आहे. असं प्रादेशिक चित्रपटसृष्टी सुद्धा बहाराला आलेली आपल्याला दिसून येते. तिचा सुद्धा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. मग या चित्रपटसृष्टीचा विकास होत असताना हा उद्योग बनला असं आपण म्हणतो ना, कारण चित्रपटाला उद्योगाचा दर्जा प्राप्त झालाय असं आपण म्हणतो ना. चित्रपटांचं अर्थकारण बदलत आहे असं आपण म्हणतो ना, कारण हा उद्योग आहे म्हटल्यानंतर इथं लाखो करोडो लोकांना उद्योग प्राप्त होतोय. कारण पहा, आपण चित्रपट म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर येतात ते हिरो, हिरोईन, विलन, बरोबर आहे, आणि त्याच्या अवतीभोवतीची काही पात्र. पण यांना प्रत्यक्ष पडद्यावर येण्यासाठी सहाय्य करणारे अनेक लोक असतात. एक चित्रपट आहे म्हटल्यानंतर त्या नट नटी किंवा हिरो हिरोईन, अभिनेता अभिनेत्री शिवाय, विलन शिवाय त्यांचा मेकअप करणारे असतात, मेकअपमन. त्यांना डान्ससाठी, नृत्यासाठी दिग्दर्शन करणारे नृत्य दिग्दर्शक असतात. जी गाणी असतात चित्रपटामध्ये ती गाणी लिहिणारे असतात, गीतकार असतात. त्याच्यासाठी संगीत देणारे संगीतकार असतात. ते गीत गाणारे गायक असतात, बरोबर आहे. जो काही नृत्य सादर केला जातो चित्रपटामध्ये त्याच्यासाठी म्हणून दिग्दर्शन करणारी अशी मंडळी असते. चित्रपट आहे म्हटल्यानंतर त्याच्यासाठी दिग्दर्शक लागतात. कशा पद्धतीनं आपल्याला एखादा सीन करायचा आहे, साकारायचा आहे पडद्यावरती, त्याच्याविषयी मार्गदर्शन करणारे त्याचे निर्माते असतात, जे त्याच्यासाठी पैसा ओतत असतात, पैसा खर्च करीत असतात, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं सेट उभा करणं असतं चित्रपट म्हटल्यानंतर. आपण जो सिनेरी पाहतो तो सेट उभा करणं, त्याच्यासाठी शेकडो कामगार तिथं काम करीत असतात. काही कलाकुसरीच्या सीनची, दृश्यांची गरज असते. त्या ठिकाणी अनेक कलाकार त्या दृष्टीनं काम करीत असतात, बरोबर आहे. म्हणजे अनेकानेक लोक याच्यासाठी खपत असतात, प्रयत्नरत असतात, काम करीत असतात. म्हणजे त्यांच्या हाताला काम मिळत असतं. चित्रपट म्हटल्यानंतर स्क्रिप्ट लिहावी लागते, बरोबर आहे, डायलॉग लिहावे लागतात, ते सुद्धा त्या ठिकाणी काम करीत असतात. म्हणजे चित्रपटात एखादा चित्रपट तयार करण्यासाठी हजारो लोक त्याच्यासाठी काम करीत असतात, प्रयत्नरत असतात, झटत असतात, सहाय्य करीत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना त्या त्या प्रकारचं हाताला कामही मिळत असतं. म्हणून चित्रपट हा एक खूप मोठा उद्योग बनताना आपल्याला दिसतोय. म्हणजे वेळेच्या स्वरूपात बदल झाला. जसं पूर्वी एकच चित्रपट एखाद्या चित्रपटगृहामध्ये 100 आठवडे चालायचा, 2-2, 3-3, 4-4 वर्ष चालायचा. अगदी शोले सारख्या चित्रपटाचं जर आपण उदाहरण घेतलं, 30-40 वर्षापूर्वी निघालेला हा चित्रपट, तर मराठा या मुंबईमधल्या एकाच थिएटरमध्ये जवळपास 2.5 ते 3 वर्ष हा चित्रपट चालला. पण आज आपल्याला हे चित्र दिसत नाही. त्यात बदल झालाय, कारण एकच चित्रपट हा एकाच वेळी जगभरातल्या हजारो चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतो एकाच वेळी. त्यामुळे एकच चित्रपट एकाच ठिकाणी इतका काळ चालला आता शक्य नाहीये, बरोबर आहे. हे चित्र पालटलं. तसंच एका चित्रपटगृहात एकाच वेळी फक्त एकच चित्रपट दाखवला जायचा, पण आज आपण बघतो एका चित्रपटगृहात एकाच वेळी एकापेक्षा अधिक चित्रपट एकाच वेळी दाखवले जातात, बरोबर आहे. शोचा वेळ सुद्धा बदललेला आहे. पूर्वी 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 परत
अशा पद्धतीचे शो होते, पण आज त्यांचा टायमिंग सुद्धा बदललेला आपल्याला दिसून येतो, कारण चित्रपटाची लांबी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे हा जो काही बदल आहे त्या बदलामुळं चित्रपटामध्ये बदल झाला आणि चित्रपटाचं अर्थ कारण सुद्धा बदलायला मदत झालेली आहे. आणि म्हणून चित्रपटाचं जे बदलतं स्वरूप आहे ते एका दृष्टीने आपल्यासाठी हे चांगलंच आहे. हे बदलतं स्वरूप ते आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. पूर्वी चित्रपटांमध्ये जास्तीत जास्त जी काही स्थळं ठिकाणं दाखवली जायची ती आपल्या देशातलीच, पण त्याचं चित्रीकरण हे आपल्या देशातल्याच कोणत्या ना कोणत्या भागामध्ये व्हायचं. मग म्हैसूर असेल, उटी असेल किंवा जम्मू काश्मीर सारखा भाग असेल, जिथं निसर्ग सौंदर्य आहे अशा भागामध्ये जास्तीत जास्त शूटिंग केलं जायचं, चित्रीकरण केलं जायचं. पण आज आपण बघतो विदेशातली अनेकानेक स्थळं ही किंवा जगातली अनेकानेक आश्चर्य ही त्या चित्रपटांमधून चित्रित केली जातात, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जातात चित्रपटाच्या माध्यमातून. म्हणजे घर बसल्या आपल्याला जगाच्या विविध भागातली प्रेक्षणीय स्थळं, काही ऐतिहासिक ठिकाणं ही बघायला मिळतात ह्या चित्रपटांच्या माध्यमातून. अशा पद्धतीनं चित्रपटांमध्ये बदल झाला आणि त्यामुळं एकूण जीवनावर सुद्धा या चित्रपटाने परिणाम केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जे काही बदल झाले त्याचं प्रतिबिंब आम्हाला या चित्रपटांमध्ये बघायला मिळतं. स्वरूप बदललंच त्यामुळं की विज्ञान आणि तंत्रज्ञानाची साथ या चित्रपटांना मिळताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे चित्रपटाचं सुद्धा स्वरूप बदलताना आपल्याला दिसतं. त्याच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन सुद्धा बदलताना दिसतो. अशा पद्धतीने चित्रपटाचं अर्थकारण सध्या बदलतंय, कारण चित्रपट स्वतःचं स्वरूप बदलत आहेत. आपला व्याप हे वाढवताना आपल्याला दिसतात. एक वेगळी चित्रपट सृष्टीच निर्माण झालेली आपल्याला दिसते. हा वेगळाच एक उद्योग निर्माण झालेला आपल्याला दिसतो. याच्यावरती 2 गुणांसाठी चित्रपटांचे अर्थकारण का बदलत आहे हा प्रश्न विचारला जाईल, किंवा टिपा लिहा चित्रपट असा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाईल, आपल्याला लिहिता येईल. पुढे दिलं वृत्तपत्र. वृत्तपत्रांचं बदलतं स्वरूप स्पष्ट करा असा 2 गुणांसाठी त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. बघा, वृत्तपत्रे ब्रिटिश भारतात आले आणि इंग्लिश वृत्तपत्रांच्या माध्यमातून वृत्तपत्र कशी असतात ती आम्हाला कळली. तुम्ही अभ्यासलेला आहात अगदी 8वीला आणि याही वर्षी की जेम्स ऑगस्टस हिकी यानं बेंगॉल गॅझेट नावाचं पहिलं इंग्रजी भाषेतलं वर्तमानपत्र भारतामध्ये सुरू केलं आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून सुद्धा समाज प्रबोधन करता येतं. लवकरात लवकर विचार खूप मोठ्या भागामध्ये पसरवता येतात ही गोष्ट आमच्याकडच्या शहाण्या सुरत्या लोकांना कळली आणि त्यानंतर वृत्तपत्र निघायला सुरुवात झाली. मग अगदी 1832 मधलं पहिलं मराठी वृत्तपत्र असेल दर्पण, बाळशास्त्री जांभेकरांनी काढलेलं, किंवा हिंदीतलं उदंत मार्तंड असेल, म्हणजे अशी अनेकानेक हिंदी भाषेत आणि प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा वर्तमानपत्र निघायला लागली. सुरुवातीचं स्वरूप हे अगदी थोडक्या स्वरूपाचं होतं, पण हळूहळू आज आपण बघतोय म्हणजे सुरुवातीला 2 पानी वृत्तपत्र असतील, पण आज आपण पाहतोय 8-8, 10-10 पानाची वृत्तपत्र आहेत. कारण व्यापच एवढा वाढलेला आहे, वृत्तपत्रांचं कार्यच एवढं वाढलेलं आहे, विस्तारच एवढा वाढलेला आहे आणि ते माहिती आणि प्रसाराचं खूप मोठं एक माध्यम महत्वपूर्ण असं बनताना आपल्याला दिसतात. अगदी फक्त बातम्याच सांगणं नाही तर लोकांची मतं लोकांपर्यंत पोहोचवणं, एखाद्या घटनेच्या संदर्भात, सरकारच्या धोरणाच्या निर्णयाच्या संदर्भात लोक मत व्यक्त करतात आणि ती मतं या वर्तमानपत्राच्या माध्यमातून बहुसंख्य लोकांपर्यंत मांडण्याचं काम होतं. जाहिरातीसाठी तर वर्तमानपत्राचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होतोच आहे. काही सामान्य ज्ञानाच्या गोष्टी असतात, काही क्रीडाविषयक माहिती असते, काही विज्ञानविषयक लेख असतात, काही शैक्षणिक माहिती त्याच्यामधून दिलेली असते जेणेकरून विद्यार्थ्यांना सहकार्य व्हावं. असं अनेकानेक प्रकारच्या माहितीचं प्रसार करण्याचं एक माध्यम, साधन म्हणून वृत्तपत्राकडे आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं जातं. आज वृत्तपत्र आपण बघतो जी स्थानिक वृत्तपत्रे त्या शहर पातळीवर निघतात, त्या वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली आहे ती राज्यस्तरीय वृत्तपत्रांमुळे. कारण जी स्थानिक पातळीवरची असतात त्या शहरापुरती किंवा त्या गावापुरती अशी निघणारी, त्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी,
स्पर्धा कोणाशी आहे? राज्यस्तरीय वर्तमानपत्रांशी त्यांना स्पर्धा करायची आहे आणि त्या स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना सुद्धा वेगळा विचार करण्याची गरज भासू लागली. त्यांचं स्वरूप सुद्धा बदलायला लागलेलं आहे. त्यांच्याही पृष्ठांची जी संख्या आहे, पानांची जी संख्या आहे ती सुद्धा वाढताना दिसते. त्यात सुद्धा खूप महत्वपूर्ण अशी माहिती त्यांना द्यावी लागते आहे, नाहीतर ते स्पर्धेत टिकणारच नाहीयेत. ही सतत भीतीची टांगती तलवार त्या स्थानिक वर्तमानपत्रावर जे जिल्हास्तरीय आहेत किंवा गाव पातळीवरचे आहेत, तालुका पातळीवरचे आहेत, त्यांना ही सतत भीती बाळगावी लागायला लागली आणि त्याच्यातून स्पर्धा करता करता ही वर्तमानपत्र सुद्धा काय झालेली आहेत? विस्तृत आणि व्यापक माहिती देणारी साधनं बनत आहेत. ह्या वर्तमानपत्राचं काम जे आहे आपण बघतो की शैक्षणिक क्षेत्रामध्ये एखादा विद्यार्थी खूप होतकरू आहे, बुद्धिमान आहे, 10वी 12वीला त्याला अगदी खूप चांगले गुण प्राप्त झालेले आहेत, पण आर्थिक परिस्थिती त्या कुटुंबाची खूप जेमतेम आहे किंवा कमकुवत आहे. अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी जी पैशाची अडचण आहे, आर्थिक अडचण आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न वर्तमानपत्राच्या माध्यमातून केला जातो. अशा विद्यार्थ्यांसाठी मदत निधी गोळा करण्यासाठी आवाहन केलं जातं वर्तमानपत्राच्या माध्यमातून. किंवा एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपदा येते, नैसर्गिक संकट येतं, अशा वेळी मदत निधी गोळा करण्याचं काम, त्याच्यासाठी आवाहन करण्याचं जनतेला, लोकांना काम, त्याच्यासाठी लोकमानस घडवण्याचं काम हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून घडतं. समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी करणाऱ्या कर्तबगार अशा लोकांच्या चांगल्या कामाची दखल वेळोवेळी ही वर्तमानपत्र घेताना दिसतात आणि त्यांना पुरस्कार सुद्धा वेळोवेळी प्रदान केले जातात. म्हणजे या अशा स्वरूपाचं जे कार्य आज वर्तमानपत्र करताना दिसतात ते पूर्वी फारशी करत नव्हती. म्हणून आज त्यांचं स्वरूप काय झालेलं आहे? बदललेलं आहे. स्वरूप बदललेलं आहे याचा अर्थ त्यांचं महत्व सुद्धा वाढलेलं आहे, महत्व सुद्धा बदललेलं आहे आणि त्यांचं कार्य सुद्धा बदललेलं आहे. त्यात अधिकाधिक व्यापकता आल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्यावरही 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. तिसरं आहे दूरदर्शन. बघा, याच्यावरती 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत? पहा, आमच्या भारतामध्ये दूरदर्शनची सुरुवात झाली. दिल्ली दूरदर्शनची सुरुवातीला ती 15 सप्टेंबर 1959 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आमच्या देशाचे राष्ट्रपती होते पहिले आणि त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये या दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन झालं. म्हणजे 1959 मध्ये आमच्या भारतामध्ये प्रथम दूरदर्शनची सुरुवात झाली. त्यानंतर 1972 मध्ये सह्याद्री वाहिनी म्हणजे मराठी महाराष्ट्रामध्ये दूरदर्शन वाहिनीची सुरुवात झाली. अनेक प्रादेशिक भाषांमधून वाहिन्यांची सुरुवात झाली. त्यानंतर 1982 मध्ये आमचं दूरदर्शन पहिल्यांदा रंगीत झालं. 82 पर्यंत जे कार्यक्रम दूरदर्शनवरती यायचे ते सगळे कृष्णधवल ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपामध्ये होते, पण 82 पासून रंगीत कार्यक्रमाचं प्रसारण व्हायला सुरुवात झाली. आणि 1991 नंतर 1-2 नाही, शेकडो देशी आणि विदेशी वाहिन्यांच्या द्वारे कार्यक्रमाचं प्रसारण आमच्या भारतात व्हायला लागलं. म्हणजे असं स्वरूप बदलत चाललेलं आहे. अगदी सुरुवातीला काळे पांढरे जे स्वरूपाचे कार्यक्रम होते ते हळूहळू रंगीत बनायला लागले आणि अगदी सुरुवातीला फक्त आणि फक्त मोजकेच कार्यक्रम आणि ठराविकच वेळेत हे प्रदर्शित केले जायचे, दाखवले जायचे. दिवसभर 24/7 अशा स्वरूपात कार्यक्रमाचं प्रसारण केलं जात नव्हतं. ठराविक कार्यक्रम असायचे, शैक्षणिक असायचे किंवा बातमीपत्र असायचं, वार्तापत्र असायचं किंवा आपल्या देशाच्या भेटीसाठी दुसऱ्या देशाचे राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री आले तर त्या भेटीच्या संदर्भातली सगळी कथा सांगितली जायची किंवा आपल्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती दुसऱ्या देशामध्ये गेले तर त्या दौऱ्याच्या संदर्भातली माहिती सांगितली जायची. कंट्री वाईड क्लासरूम असायचे, शैक्षणिक कार्यक्रम असायचे, एखादा चित्रपट असायचा, एखादंच सिरियल असायचं. अशा पद्धतीचं हे स्वरूप होतं. पण 1991च्या नंतर हे स्वरूप बदललं. हे स्वरूप कधी बदललं? दूरदर्शनचं CNN ही एक वृत्तवाहिनी, या वाहिनीनं इराक युद्धाचं प्रत्यक्ष दृश्य वार्तांकन, म्हणजे ते युद्ध कशा पद्धतीनं चाललेलं आहे
त्यामधली दृश्य आणि त्याबद्दलची माहिती, असं दृश्य वार्तांकन प्रसारण, लाईव्ह टेलिकास्ट ज्याला आपण म्हणतो, ते CNN या वाहिनीनं पहिल्यांदा 1991 मध्ये केलं आणि त्यानंतर स्वरूपच पालटलं. त्याच्याही पूर्वी दूरदर्शनची जास्तीत जास्त आवड लोकांना निर्माण केली ती रामायण आणि महाभारत या मालिकांनी. रामायण आणि महाभारत या ज्या पौराणिक मालिका होत्या, लक्षावधी प्रेक्षकांना दूरदर्शनची ओळख आणि दूरदर्शनची आवड निर्माण करण्याचं महत् काम या रामायण आणि महाभारतासारख्या पौराणिक मालिकांनी केलं. आणि त्यानंतर हळूहळू खूप मोठ्या प्रमाणात दूरदर्शन हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य असा भाग बनलेला आज आपण बघतो. या CNNच्या नंतर एक उद्योग समूह आला 1998 मध्ये या क्षेत्रामध्ये, त्याला म्हणायचं स्टार उद्योग समूह. स्टार STAR, सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन, आशिया खंडासाठी कार्यक्रमाचं प्रसारण करणारा असा एक उद्योग समूह स्टार. 1998 पासून आज आपण बघतो स्टार प्रवाह आहे, स्टार स्पोर्ट्स आहे, बरोबर आहे. अशा अनेक स्टार प्लस, अशा अनेक अशा वाहिन्या या स्टार उद्योग समूहाने सुरू केलेल्या आहेत. मग कोणी बातमी देतं, कोणी निव्वळ खेळाची माहिती देतं, कोणी फक्त सिरियल दाखवतं, कोणी फक्त चित्रपट दाखवतं. अशा पद्धतीने ह्या स्टार समूहाने, उद्योग समूहाने, ग्रुपने अनेक प्रकारच्या वाहिन्या या सुरू केल्या आणि खरोखर आज दूरदर्शन हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग, भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आपल्याला दिसून येतो. तर यात सुरुवातीला बदलतं स्वरूप कसं बदलत गेलं पहा. सुरुवातीला निरस, एकसुरी आणि प्रचारकी फक्त बातम्या सांगणं एवढंच जे काही दूरदर्शनकडं पाहिलं जायचं की प्रचारकी स्वरूपाच्या बातम्या त्या ठिकाणी सांगितल्या जातात. पण ते स्वरूप पालटलं. कसं पालटलं? आज बघतो आपण विविध भाषांमध्ये कार्यक्रम आहेत. भाषा सादरीकरणाचं तंत्र बदललेलं आहे. सह्याद्री वाहिनीवरच्या बातम्या पहा आणि इतर वाहिन्यांवरच्या बातम्या पहा, त्यात किती फरक असतो. अगदी या ठिकाणी सादरीकरण शांत निवांतपणे चाललेलं असतं, पण इतर वाहिन्यांचे जे काही सादरीकरण असतं कोणत्याही कार्यक्रमाचं सुद्धा ते वेगळ्या स्वरूपाचं असतं. भाषा सादरीकरणाचं तंत्र असेल किंवा तंत्रसज्ज स्टुडिओ असतील, किंवा आउटडोर ब्रॉडकास्टिंग व्हॅन्स, OB व्हॅन्सचा वापर असेल, आखो देखा हालसाठी समजा एखाद्या ठिकाणी काहीतरी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे तर त्या ठिकाणचं प्रत्यक्ष लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी लागतात त्या काय OB व्हॅन्स, आउटडोर ब्रॉडकास्टिंग. म्हणजे आज स्टुडिओमध्ये नाही, स्टुडिओच्या बाहेर जिथं कुठे जी घटना घडली आहे त्या ठिकाणाची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हॅन्सचा वापर केला जातो. म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळं आज संबंध जगाचा कानाकोपरा, देशाचा कानाकोपरा हा काय झालेला आहे, जोडला गेलेला आहे आणि जग बदललं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण कोणतीही गोष्ट जिथं जेव्हा घडली काही मिनिटाच्या, काही तासांच्या आत ती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचते आहे, तिची माहिती होती आहे. आणि त्यामुळं जग जोडण्याचं काम या दूरदर्शनच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने चित्रपट असेल, वृत्तपत्रे असेल, दूरदर्शन असेल, या तीनही क्षेत्रामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आपणच पाहतो आहोत आणि अनुभवतो आहोत. म्हणजे या 10व्या प्रकरणामध्ये बदलते जीवन भाग 2 मध्ये आपण 6 गोष्टींच्या स्वरूपामध्ये कसा बदल झाला आणि तो बदल होणं कसं आवश्यक होतं आणि त्या बदलाचा आमच्या जीवनावर सध्या काय परिणाम होतो त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. पहा, या ठिकाणी आपलं इतिहासाची 5ही प्रकरणं या सत्रातली संपलेली आहेत. पुढच्या तासिकेला आपण राज्यशास्त्राचं 5वं प्रकरण
अभ्यासूया. राज्यशास्त्राची 2 प्रकरणं आणखी अभ्यासाची राहिलेली आहेत. 5वं आणि 6वं. 4थं प्रकरण संयुक्त राष्ट्र आपण अभ्यासलेलं आहे. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.